स्टेजच्या समोर किंवा आजूबाजू रेषेच्या पलीकडे जातोय चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. टिल्लो आणि दुसऱ्या बाजूला आपण सुरेश राजपूत यांना पाहतोय. पहिले षटक सागर शेळके यांच्या हातामध्ये. पहिले षटक टाकण्याची जबाबदारी त्रिमूर्ती वॉरियर सिन्नर आणि दुसऱ्या बाजूला वालदेवी 11 नाशिक. या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातला हा सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात दोन पराभूत संघ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. या अगोदर या दोन्ही संघांनी एक एक पराभव पाहिलाय, त्यामुळे ते विजयासाठी दोन संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर टिल्लू यांच्या बॅटमधून चांगला स्क्वेअर ड्राईव्ह केला होता आणि तिथे चौकार मिळतोय. धावसंख्या 4 धावा. सागर शेळके गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. त्यावेळेस बॅटचा बाहेरचा स्पर्श चेंडूने घेतलाय. तिथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे आणि जरूर एक धाव मिळते. चांगला बॉल, चांगला कमबॅक चौकारानंतर आपण सागर शेळके यांच्या माध्यमातून बघतोय. धावफलकावर 1 ने बदल होईल. धावफलकावरती 5 धावा आपण बघू शकता. ओम साई केटरर्सचे संतोष पाटील यांच्या वतीने या ओव्हरमध्ये जर 3 षटकार आले तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 5 धावा धावफलकावर. सुरेश राजपूत यांना आपण स्ट्रायकर इनकडे पाहतोय. एक अनुभवी खेळाडू. चांगला बॉल, थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप होता. एक अतिरिक्त धाव मिळेल. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातात. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 5 षटकांचा हा खेळ आहे. 5 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सागर शेळके तयार होत आहेत. चांगला ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह इथे आपल्याला बघायला मिळतो. हा क्लास आहे सुरेश राजपूत यांचा आणि हा बॉल देखील सीमारेषा पार जाईल. एक्स्ट्रा कव्हरला एक शानदार चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. अगदी त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण देणारा हा फटका होता. कव्हरला बॉलला खेळलं. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 अंकामध्ये जाते 10. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा चेंडू निर्धावेताना आपल्याला दिसतोय. धावसंख्या स्थिर आहे. 10 धावा धावफलकावर. 2 चौकार आले होते या ओव्हरमध्ये आतापर्यंत. मागच्या काही चेंडूंचा जर आपण विचार केला, 2 चौकारानंतर कमबॅक देखील चांगलं करण्यात आलं. सागर शेळके यांना आपण पाहू शकता गोलंदाजी करण्यासाठी. फुल टॉस समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलंय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू लाडवण्याचा प्रयत्न करतील. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. आपण सुहास खुळे यांना पाहू शकता. एकच धाव आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 11 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. हा फटका खेळल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न खरं तर करण्यात आला नव्हता. 2 धावा मिळू शकल्या असत्या, परंतु 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 1च्या साहाय्याने धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली आहे. सागर शेळके गोलंदाजी करण्यासाठी. शेवटचा 1 चेंडू या ओव्हर मधला बाकी असताना पुढे टाकला होता. फुलर लेंथवर खोलवर टप्प्याचा एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑन मध्ये बॉल अडवला जाईल. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी संपणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावा झाल्यात 12 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. थोडासा वेळ वाचवा. 1 ओव्हर नंतर 12 धावा आपण धावफलकावरती बघतो आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ आता सुरू होईल मैदानामध्ये आणि दुसरं षटक टाकण्यासाठी आपण कैलास उगले यांना पाहतोय. एक वेगवान गोलंदाज आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आपण त्यांना बघू शकता. कैलास उगले
तर स्ट्रायकर एंडकडे आपण टिल्लू यांना पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये बिट्टू सुखधान यांनी वालदेवी 11 नाशिक या संघाकडून खूप चांगला खेळ केला होता. ते देखील या संघामध्ये आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून देखील बऱ्याचशा अपेक्षा असतील या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये. परंतु त्या दोन फलंदाजांना एक चांगली सुरुवात करून देणं फार गरजेचं राहणार आहे. एक चांगला प्लॅटफॉर्म उभं करणं फार गरजेचं राहणार आहे नवीन येणाऱ्या फलंदाजासाठी. क्लीन बोल्ड पहिलाच बॉल कैलास उगले यांचा आपण पाहतोय. थेट यष्ट्यांचा वेध घेतोय. राईट ऑन अ टार्गेट. विकेटचं बदल फर्निचर फ्रॅक्चर केलं जात आहे. धक्का क्रमांक पहिला. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. पहिली विकेट आली आहे. पहिला फलंदाज आपण इथे पाहतो मैदानाच्या आतमध्ये टिल्लू यांच्या माध्यमातून बाद झाला. तर नवीन फलंदाज बिट्टू आता मैदानामध्ये येणार आहेत. मागच्या मॅच मध्ये फायटर ऑफ द मॅच ते राहिले होते. 1-12 अशी धावसंख्या ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू असताना आपण पाहतोय कैलास उगले चांगली सुरुवात करतायत. पहिल्याच चेंडूवर विकेट त्यांनी मिळवून दिली आहे. संघाला मी अगोदर उल्लेख केला की एक वेगवान गोलंदाज आहेत. अचूकतेसाठी ओळखले जातात आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. साईड आर्म ऍक्शन त्यांची गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील पुढे टाकला होता. मनगडाच्या साह्याने बॉलला वळवलं. तोपर्यंत एकच धाव मिळते आहे आणि 1च्या साह्याने धावसंख्येमध्ये बदल देखील होईल. 13 धावा आपण धावफलकावरती बघू शकता. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता त्यावेळेला धावा 12 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये एक सिंगल आली, एक विकेट देखील आली. आता संगमनेर त्रिमूर्ती वॉरियरचा संघ जो आहे इथून पुढे थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल, थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न करेल फलंदाजी करणाऱ्या संघावर, कारण एक महत्त्वपूर्ण विकेट त्यांना मिळाली आहे. इथून पुढे त्या पद्धतीने खेळ देखील करणं आवश्यक आहे. परंतु दुसऱ्या बाजूला सुरेश राजपूत यांना आपण स्ट्रायकर एंडकडे बघू शकता. बॉल हवेत आहे, फटका याही वेळेस फसलेला आहे आणि विकेटचं पतन होत आहे. सुरेश राजपूत यांना माघारी जावं लागणार आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिथे बॅटचा बाहेरचा स्पर्श आणि विजय खिल्लारी चूक करताना पाहायला मिळालेले नाहीयेत. विकेट मिळते. धक्का क्रमांक 2 सुरेश राजपूत बाद. विकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर यांची बळीची ताळी. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. संतोष कावळे नवीन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाले आहेत. 2 बाद 13 धावा झाल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत प्रभावित केलं कैलास उगले यांनी. संघाला 2 महत्वाच्या विकेट मिळवून दिलेल्या आहेत. मॅच तर महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी, कारण या अगोदर एक पराभव तर पाहिला. विजयाची चव कुणाला चाखायला मिळते ते देखील पाहायचं. आल्याबरोबर मनगडाचा वापर केलाय. मनगडाच्या साह्याने बॉलला टर्न केलं. मिड विकेटच्या दिशेने बॉल जाणार आहे. तोपर्यंत मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि धावफलकामध्ये होणारा बदल देखील आपण इथे बघणार आहोत. धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग, सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं सातत्यानं आपल्याला आयोजन होताना बघायला मिळतं. लॉफ्ट केलं यावेळेस. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती राहिले. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील आणि 2च्या साह्याने धावसंख्या देखील पुढे जाईल. 16 धावा आपण धावफलकावरती बघतोय. आज NSTPL आहे आणि आज नाशिक जिल्ह्यातील किंवा नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय. आणि आज तुम्ही जर पाहिलं तर अनेक नामवंत खेळाडू आणि त्यांचा दर्जेदार खेळ सिन्नरकरांना खरं तर पाहायला मिळणार आहे. धावफलकावर 16, 2 फलंदाज बाद असताना बॅकफुटला जाऊन लेट कट केलाय. तिथे भैया मनियार यांना आपण पाहू शकता. 1 धाव पूर्ण केली जाते. 1च्या मध्येकडे धावसंख्येमध्ये बदल. 2 ओव्हरचा खेळ मात्र इथे संपतो. 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 2 फलंदाज बाद 17 धावा. या ओव्हरमध्ये कैलास उगले यांनी धावा खर्च केल्यात फक्त 5 आणि 2 विकेट त्यांनी मिळवल्यात. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग.
आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. 5 षटकांच्या लढतीमध्ये 2 षटकं तर संपली आहेत आणि धावसंख्या आतापर्यंत बनवली ती वालदेवी 11 नाशिक या संघाने 17. गोलंदाजी करण्यासाठी आपण गोलंदाजाला बघू शकता. राहुल शेळके आता गोलंदाजी करण्यासाठी तर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर स्ट्रायकरकडे बिट्टू सुगधान यांना आपण पाहतो. यावेळेला कव्हरला बॉलला उडवलंय. एक दमदार स्ट्रोक तर पाहायला मिळालाय, परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक पकडतायत. एक चांगला झेल, चांगलं जजमेंट तिथे पाहायला मिळालं अगदी सीमारेषेच्या जवळ. आणि बिट्टू सुगधान यांना या मॅच मध्ये थोडस लवकर माघारी जावं लागणार आहे. चांगला झेल, विकेट. विकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर यांची बळीची ताळी. बोला. येस, गोलंदाजाची शैली आहे गोलंदाजीची ती चेक नाही. बॉल अडवलाय काय? ओके, गोलंदाजीची शैली चेक केली जाईल. तिसरे पंच सन्माननीय गणेशजी जगताप सर या ठिकाणी आपल्यापर्यंत निर्णय देतील. येस, निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नवीन फलंदाज आपण किरण जाधव यांना पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तर धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलकावर आपण 18 धावा पाहतोय. 3 फलंदाज बाद आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय जो सुरू आहे. 3 विकेट मिळाल्या संगमनेर त्रिमूर्ती वॉरियर्स या संघाला आतापर्यंत आणि थोडासा दबाव जरूर आहे फलंदाजी करणाऱ्या संघावर. इथून पुढे धावा बनवण्यासाठी त्यांना एका रणनीतीचा वापर तर करावाच लागेल, परंतु राहुल शेळके यांचं देखील कौतुक करावं लागणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी ओव्हरमध्ये करतायत. एक लेग बाईसची धाव इथे मिळते. धावसंख्या जाईल 1 ने पुढे आणि धावफलकामध्ये होणारा बदल आहे. 23 डिसेंबर आज आहे आणि आज जर आपण पाहिलं
तर काळ्या मातीतून सोने पिकून सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदाता बळीराजाला आज राष्ट्रीय शेतकरी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कारण आज शेतकरी दिवस. थोडीशी जागा बनवली होती हा फटका खेळण्यासाठी, संपर्क होताना दिसलेला नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉलची नोंद तिथे होणार आहे. 3 बाद 19 अशी धावसंख्या. तिसरं षटक सुरू असताना आपण पाहतोय राहुल शिळके गोलंदाजीच्या ट्रॅकवर तयार होत आहेत. लॉफ्ट केला यावेळेसचा बॉल, हवा दिली आहे बॉलला, हवाई हल्ला केलाय. प्रेक्षक गॅलरीमध्ये बॉलला पाठवलंय. किरण जाधव यांच्या बॅटमधून निघतोय एक शानदार बहारदार षटकार. फटक्याचा धुवाधार हा गेला षटकार. रुमरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. एक षटकार आला आणि या फटक्यांची गरज होती आणि तो फटका इथे किरण जाधव यांच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचलेली आहे. 3 बाद 25 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राहुल शिळके पुन्हा एकदा तयार होतील. यावेळेला फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु संपर्क नाहीये. चेंडूने जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाचा वेध देखील घेतलाय. डॉट बॉलची नोंद होईल. ओव्हरचा खेळ संपेल. 3 ओव्हर संपलेले आहेत आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या आपण जर पाहिली तर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. वालदेवी नाशिक. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. तीन ओव्हर नंतर 25 ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल आणि चौथं षटक कैलास उगले घेऊन येतात. पहिलाच बॉल भन्नाट वेग, प्रचंड वेगामध्ये टाकला गेला होता. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलेला आहे. नाव इथे मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी होतीये. आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघाला रोखून ठेवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. कैलास उगले गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा तयार आहेत तर समोर संतोष कावडे यांना आपण पाहतोय. यावेळेचा बॉल हवेत तर उडवलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक सुहास खुळे चेंडूच्या खाली पोहोचतायत. विकेट मिळते. झेल पकडलाय सुहास खुळेने आणि फलंदाज बाद झालेत संतोष कावळे. विकेट. विकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर यांची बळीची ताळी. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. तर फलंदाजी करण्यासाठी आपण अनिल पाटोळे यांना बघू शकता. 4 फलंदाज बाद झालेत. 25 धावा धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. वालदेवी नाशिकचा संघ थोडासा अडखळताना आपल्याला दिसतो आहे. ओव्हर नंबर 4 सुरू असताना, कारण 5 षटकांची लढत आहे. 5 षटकांच्या या लढतीमध्ये तुम्हाला एक चांगलं आव्हान उभं करणं याच्या व्यतिरिक्त दुसरा काही पर्याय नाही. आणि इथे 4 फलंदाज बाद झाल्यानंतर 25 धावा झाल्या. इथून पुढे धावा बनवायच्या जर असतील तर हवाई मार्गाने मार्गक्रमण होणं गरजेचं राहणार आहे. तर मोठे फटके येणं हे फार गरजेचं राहणार आहे इथे. परंतु समोर गोलंदाज जर आपण पाहिले तर तितक्या चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. कैलास उगले यांना आपण बघू शकता. त्यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आणि तिथे झेल ड्रॉप. कॅच सुटली आहे आणि अनिल पाटोळे यांना मिळालेलं हे जीवदान आहे. फलंदाजीची एक आगळी वेगळी शैली आपल्याला त्यांची बघायला मिळते. या अगोदर बबलू यांनी चांगला झेल पकडला होता खरं तर बिट्टू सुगधान यांचा, परंतु इथे अनिल पाटोळे यांचा झेल सुटला. त्या दरम्यान एक धाव पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्या एकने पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 या आकड्यावर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. 4 बाद 26 अशी धावसंख्या. गोलंदाजी करण्यासाठी कैलास उगले यांना आपण पाहू शकता. कट केला यावेळेचा बॉल. तिथे ज्ञानेश्वर खेमणर चेंडूवर देणार आहे. तोपर्यंत चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली आहे. एकच धाव आली. 1च्या साह्याने धावसंख्या 27 या आकड्यावर.
चौथं षटक आपण इथे बघतोय मैदानामध्ये सुरू असताना. 27 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग दुपारचं सत्र आहे आणि दोन पराभूत संघ एकमेकांच्या विरुद्ध आता खेळताना आपल्याला दिसत आहेत. यावेळेस स्विच हिट केलाय. खराब फिल्डिंग. बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. अनिल पाटोळे यांच्या बॅट बाजून निघतोय एक शानदार, दर्जेदार, बहारदार, जानदार चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. एक पारितोषिक येते. साईबाबाच्या पोजवर जर षटकार मारला अनिल पाटोळे यांनी तर 500 रुपयांचं प्राइज आहे प्रसाद मामा पाटोळे यांच्या वतीने. 500 रुपयांचं प्राइज आपल्याला इथे पाहायला मिळतंय प्रसाद मामा यांच्या वतीने. चौकार आलाय. 31 धावा आपण धावफलकावरती बघतोय. हो, यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शॉट थर्डमॅनला बॉल अडवलं जाईल. एक धाव मिळते. सचिन म्हस्के यांच्या वतीने देखील एक पारितोषिक येत आहे. अनिल पाटोळे यांनी जर रिव्हर्स स्वीपचे 3 षटकार खेळले तर 1000 रुपयांचं पारितोषिक सचिन म्हस्के यांच्या वतीने देखील आहे त्यांच्यासाठी. 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या आपण जर पाहिली तर 32. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. तर अनिल पाटोळे यांनी समोर ब्लॅक स्क्रीनवर जर षटकार मारला तर गणेश शिरसाट सर यांच्या वतीने तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. अनेक बॅटिंग स्टाईल आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहिलेले असतील. जॉर्ज बेली साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध उलटे होऊन फलंदाजी करायचे. फवाद आलम आपले 3 नाही तर 4 स्टंप सोडून उभे राहायचे आणि बॉल जवळ आला तर रेग्युलर उभे राहायचे. केविन पीटरसन जेव्हा बॅटिंगला उभे असायचे तेव्हा ते पाय खोलून उभे असायचे. ते बघायला चांगलं वाटत नव्हतं पण त्यांच्यासाठी ते इफेक्टिव्ह होतं. यावेळेला स्पिचिटचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे तोपर्यंत मिळते एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करण्यात आलाय आणि दुसरी धाव इथे मिळणार नाही. फलंदाज होतील धावबाज. अनिल भाऊंसाठी अजून एक पारितोषिक येते अनिल पाटोळे यांच्यासाठी. त्यांनी जर रिव्हर्स षटकार खेळला तर भूषण उगले यांच्या वतीने देखील 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांना आहे. 1100 रुपयांचं प्राइस आहे. 1100 रिव्हर्स स्वीप षटकार जर खेळला तर. आणि गणेश शिरसाट सरांच्या वतीने समोर ब्लॅक स्क्रीनवर जर षटकार खेळला तर तिथे तब्बल 5000चं प्राइस आहे. आपण चर्चा करत होतो की बॅटिंगच्या स्टाईल अनेक आहेत. केविन पीटरसन पाय खोलून उभे असायचे, त्यांच्यासाठी ते इफेक्टिव्ह असायचं. स्टीव्ह स्मिथ यांना आपण आता गाभा टेस्ट मध्ये देखील पाहिलं. विकेटवर नाचायची त्यांची एक वेगळी सवय असायची. टेस्ट मॅच मध्ये ते प्रेक्षकांना बघणं एंटरटेनमेंट असायचं आणि खरं तर त्याचा वापर बॉलरला कन्फ्यूज करण्यासाठी ती बॅटिंग स्टाईल होती. खरं तर अशा वेगवेगळ्या बॅटिंग स्टाईल आहेत आणि ते अनिल पाटोळे यांची बॅटिंग स्टाईल जर आपण पाहिली ना तर ती देखील एंटरटेनमेंट आहे. आता रिव्हर्स स्वीप षटकारासाठी 2100 रुपयांचं प्राइस आहे भूषण उगले यांच्याकडून. प्राइस वाढले आता. 5-33 5वं षटक सुरू असताना आपण पाहतोय. स्पीच हिटचा प्रयत्न तर करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव पूर्ण केली जाईल. 1च्या साहाय्याने धावसंख्या वाढत असताना धावफलकामध्ये बदल. धावसंख्या 34. 5 बाद. वालदेवी नाशिक हा संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक सुरू आहे आणि रोहन मडके गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संगमनेरच्या अनेक स्पर्धांमध्ये आम्ही रोहन मडके यांना पाहिलं खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना. आज सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये शेवटचं महत्वाचं षटक हाताळण्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर आणि गोलंदाजी चांगली देखील केली आहे. 3 चेंडूमध्ये 2 धावा दिल्यात. त्यावेळेस फुल टॉस, अनपेक्षित फुल टॉस होता. फाईन लेगच्या दिशेने बॉल जातोय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत. अगदी सीमारेषेच्या जवळ 2 धावा पूर्ण केल्या जातील. फेकी थोडीशी खराब आहे परंतु योगेश कानवडे यांनी चेंडूचं कलेक्शन चांगलं केलं
आणि 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावफलकावर 36 धावा आहेत, 5 फलंदाज बाद असताना ओव्हर नंबर 5 सुरू असताना आपण पाहतोय, अर्थात शेवटचं आणि अंतिमचं षटक सुरू आहे. चेक केलं जाईल बिमर आहे का. फेअर डिलिव्हरी असेल. धावसंख्या 36 या आकड्यावर आहे. 5वं षटक सुरू आहे. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहे. ऋषी जरस स्ट्रायकर रेनकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5-36. अल्फा बॅटने बॉलला खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्या 37. आणि आता अनिल पाटोळे स्ट्रायकर रेनकडे. त्यांनी जर रिव्हर्स षटकार खेळला तर आता प्राइस वाढलंय, 5,000 रुपयांचं प्राइस आलंय अनिल पाटोळे यांच्यासाठी. भूषण उगले यांच्या वतीने हे पारितोषिक असणार आहे. रिव्हर्स स्वीपचा जर षटकार खेळला तर 5,000 आणि समोर ब्लॅक स्क्रीनवर जर षटकार खेळला तरी 5,000. आणि साईबाबांच्या स्टाईल मध्ये प्रसाद मामा पाटोळे यांच्याकडून देखील 500 रुपये. कोणता खेळतील. स्विच करण्याचा प्रयत्न तर केला होता, संपर्क नाही आहे. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ओव्हरचा खेळ संपलाय, पहिला डाव संपलाय आणि धावसंख्या बनवली वालदेव इलेव्हन नाशिक संघाने 37. जिंकण्यासाठी त्रिमूर्ती वॉरियर संगमनेर या संघाला 38 धावेंचं आव्हान असेल. परत 38 धावा होतील की 38 धावा रोखल्या जातील. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु लो स्कोरिंग मॅच क्रिकेटमध्ये नेहमीच रंगतात. ही मॅच त्यातलीच असेल का हे ऐकण्यासाठी जाऊयात आपण समालोचन कक्षामध्ये आणि तिथे आपल्यासोबत जोडले जातील सन्माननीय झुंडर भूषण मनोजी बेल्हेकर सर. थँक्यू. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक.
थोडा बॉल द्या. आता जर बॉल इकडे आला तर एखाद्या मॅचचा दंड होईल डायरेक्ट मॅचचा. समजलं असेल काय. तर जावे मैदानाच्या आत 30 चेंडू आणि 38 धावा. फुलटॉस आणि पहिला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार. धनाची माहली आला गोलंदाज मार्कोटी आणि स्ट्राईकला अगदी आपण पाहतोय योगेश कानोडे आपण पाहतोय. आणि योगेश कानोडेचा पहिला चेंडू अगदी आपण पाहिला जो बॅट होती परफेक्ट मिडल पण झाला आणि सरळ लंगलला सीमा रेषेच्या बाहेर चौकाराच्या रूपाने जाताना पाहायला मिळालाय. इथे परिस्थिती आता दोन्ही टीमवर अशा प्रकारच्या इथं पराभूत झाली तर बाहेर जावं लागेल. त्यामुळे डू ऑर डाय अशा स्थितीत सामना आहे. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर आहे. शिवडे डेअरडेव्हिल्सच्या फ्लेक्सच्या समोर आलेला हा सूर्य प्रकारचा षटकार आहे. काय कॅच घेतलाय. धन्यवाद. कॅच कोणी घेतलाय. या इकडे स्टेजकडे. डान्सिंग डाऊन द विकेट. अगोदरच्या मॅच मध्ये परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाही आणि मला वाटतं या मॅच मध्ये आता व्याजा सकट सगळं वसूल करतो की काय. 16 धावा, 1 चौकार, 2 षटकार लागोपाठ. फाईन लेगला चेंडू खेळलाय आणि तोही पोहोचलाय सीमा रेषेच्या बाहेर आहे. त्या प्रकारे धावसंख्या 20, 2 षटकार 2 चौकार अगदी आपण पाहिले. मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं 2च खेळाडू आहेत. एक गोलंदाज आहे आणि एक फलंदाज आहे. गोलंदाजाने चेंडू टाकायचा आणि फलंदाजाने तो खेळून काढायचा. परत एकदा फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू हातामध्ये आला नाही धनाजी यांच्या आणि त्या दरम्यान आपण पाहतोय एक सिंगल. आपले 21, 38 धावसंख्येचा पाठलाग. गणेश सर यांनी मैदानाच्या बाहेर झेल घेतलेला आहे. त्यांना स्टेजवरती पंचांनी सांगितले की त्यांना तिकडे बोलवा. ओके, थँक्यू. हो हो हो, इथे दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. सुहास खुळे सुद्धा इथे आक्रमण करतोय आणि रेवत चालेला हा सूर्यप्रकाशचा चौकार. 4 रन. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकात आल्या तब्बल 25 धावा आणि आता चेंडू बाकी राहिले 24 आणि बनवायच्या 13 धावा. आमचे विनोद भाऊ वंताळ उपस्थित, कैलासभाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित. पहिला डॉट बॉल. पहिला निर्धाव चेंडू आलाय. टेल्लू गोलंदाजी मार्कवरती. पंचवीस वरती दापलक. बिग हिट. स्क्वेअर लेगला एक टप्पा खात. 4 रन. चौकार. एकोणतीस वरती दाबलक. अजून 9 धावा बनवायच्या आहेत. अंगोजी दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. गॅप खूप मोठा आहे. शतकच्या चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान आलेली एक सिंगल आणि एका सिंगल चेंडूमध्ये दाबलक 30. 21 चेंडू आणि 8 धावा
अजून या दरम्यानच्या बडवायच्या आहे. छत्रपती 11 सिन्नर कॅप्टन हजर राहा. रिवर्सचा प्रयत्न होता, चेंडू डॉट आलाय. दोन्ही फलंदाजांनी चौकाराने खातं खोललं आणि दोन्ही फलंदाजांसाठी टिल्लूने पहिला चेंडू डॉट टाकलाय. 2 चेंडू डॉट आहेत. टिल्लू तयार. सुहास कोळे स्ट्राईकला. अक्रॉस लाईन हलक्या हाताने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. छत्रपती 11चा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये चला लवकर. छत्रपती 11चा कॅप्टन चला. धाबळकाची धावसंख्या 34 अजून बनवायच्या 4. 1 चेंडू या षटकातला बाकी आणि सामना संपला. 2 षटकात 38 धावा. नॉट आउट हा सामना जिंकलाय 10 विकेटने. तर इथे वालदेवी स्पोर्ट्स नाशिक संघ आपलं मनापासून या ठिकाणी आभार. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आणि त्याचबरोबर STPL सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मॅनेजमेंट टीम. या ठिकाणी वालदेवी स्पोर्ट्सचा टोटल टीम आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स कडे यावं. टॉसला चला ना कॅप्टन राहुल, चला पटकन. मॅन ऑफ द मॅच 2 षटकं. दोन षटकं 12 धावा आणि 3 विकेट. कैलास उगले मॅन ऑफ द मॅच.